दिवाळीच्या दिवशी चमत्कारिक धनलक्ष्मी पोटली तयार करून तुम्ही सुद्धा रातोरात श्रीमंत बनू शकता। कारण ही दैवी संपत्ती मानली गेलेली देवी लक्ष्मीची पोटली तिजोरीत ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं। मग दिवाळीसाठी दिव्य धनलक्ष्मी पोटली कशी तयार करावी, ज्यामुळे तुमच्यासाठी संपत्तीचे दरवाजे उघडू शकेल? चला या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। सर्वात आधी चमत्कारिक धनलक्ष्मी पोटली तयार करण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। पोटली तयार करण्यासाठी सर्वात आधी लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यावं आणि त्याची पोटली तयार करावी। पोटली म्हणजे चौकोनी आकाराची पिशवी। आता यात सर्वप्रथम श्री गणेश, देवी लक्ष्मी असलेला सिक्का ठेवावा। नंतर कमळगठ्ठ्याच्या बिया किंवा कमळगठ्ठ्याची माळ ठेवावी। अख्खे धने आणि अक्षता ठेवाव्यात। नंतर पिवळ्या रंगाच्या कवड्या आणि थोडी मूग डाळ ठेवावी। गव्हात असणारे जव सोबतच काळे आणि पिवळे हळकुंड ठेवावे। गोमती चक्र आणि देवी लक्ष्मीची पावलंही ठेवावी। नंतर एक अख्खी सुपारी ठेवावी। यासोबतच पर्यायानं तुम्ही श्री अष्टलक्ष्मी यंत्र, श्री कुबेर यंत्र किंवा अष्टधातूचे स्फटिकाचे श्रीयंत्र, याबरोबरच एक छोटा नारळ, 11 पिवळ्या रंगाच्या कवड्या आणि 11 गोमती चक्र, याबरोबरच छोटे शंख शिपले, मोती, एकंदरीतच समुद्रातून प्राप्त झालेली कोणतीही एक वस्तू ठेवू शकता। मात्र सर्व साहित्य कोरडं असावं। या प्रकारे आपली दिव्य लक्ष्मी पोटली तयार होते। या चमत्कारिक धनलक्ष्मी पोटलीची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करावी आणि देवी लक्ष्मीला सुख समृद्धीची, भरभराटीची प्रार्थना करावी। दिवाळीच्या रात्री या पोटलीची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी धूप, दीप, अगरबत्ती, कापूर ओवाळून नंतर या पोटलीचं तोंड बंद करून ही पोटली स्वतःजवळ तिजोरीत, पैसे आणि धनाच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी। या दिव्य लक्ष्मी पोटलीचा आपल्या जीवनावर मनासारखा प्रभाव पडतो, मात्र याची नियमितपणे पूजा करावी। पोटली दिवाळीच्या मुहूर्तावर तयार केली असेल तरच त्याचे शुभ परिणाम लगेचच मिळतात। यासोबतच हेही लक्षात ठेवावं की ही पोटली बदलताना मात्र त्यातील सर्व साहित्य बाहेर फेकून देऊ नये, तर हे साहित्य तुम्ही आपल्या घरातील एका भांड्यात काढून ठेवू शकता। यामुळे देवी लक्ष्मी कधीही घराबाहेर जाणार नाही, तुमची धनाची तिजोरी कधीच रिकामी होणार नाही। यासाठी दिव्य धनलक्ष्मी पोटली या दिवाळीत नक्की तयार करावी। आता चमत्कारिक धनलक्ष्मी पोटली दिवाळीच्या रात्री तयार करण्याचं किंवा दिवाळीच्या दिवसात तयार करण्याचं कारण असं की पुराणात एक कथा आहे। अश्विन अमावास्येच्या रात्री देवी लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते। जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, श्रम म्हणजेच मेहनत असेल तिथेच देवी लक्ष्मी आकर्षित होते। याचबरोबर ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे असतात तेथेच राहणं देवी लक्ष्मीला आवडतं। देवी लक्ष्मी हा शब्द लक्ष्म म्हणजेच चिन्ह यावरून बनलाय, मात्र कोणत्या चिन्हावरून देवी लक्ष्मीचा बोध होतो हे मात्र निश्चितपणे सांगता येत नाही। लक्ष्मीचाच पर्यायी शब्द म्हणजे श्री आहे आणि हे श्री अक्षर स्वास्तिकापासून तयार झालेलं आहे। श्री आणि लक्ष्मी हे दोन्ही शब्द ऋग्वेदात आहेत। श्री सूक्तानेच देवी लक्ष्मीची उपासना केली जाते। श्री सूक्तात कमळ, हत्ती, सुवर्ण आणि बेलफळ या गोष्टी लक्ष्मीशी निगडीत असल्याचं म्हटलं गेलंय। देवी लक्ष्मी हत्तीच्या आवाजाने जागी होते। बेलपत्र हे तिचं वृक्ष आहे। ती सुवर्णाची आहे, ती आल्हाददायक आहे, ती स्वतः तृप्त असून तृप्ती देणारी आहे। तिचा वर्ण कमळासारखा असून ती कमळावरच बसलेली आहे असं श्री सूक्तात वर्णन आहे। श्री सूक्तात देवी लक्ष्मीची प्रार्थना करताना तिचं काव्यात्मक सुंदर वर्णन आढळतं। कमलात वास्तव्य करणाऱ्या, कमळ हाती धरणाऱ्या, अतिधवल वस्त्र, शुभ्र चंदन आणि शुभ्र पुष्पे यांनी शोभणाऱ्या, श्री विष्णूची प्रियवल्लभा असणाऱ्या, सुंदर आणि त्रैलोक्याची समृद्धी करणाऱ्या हे भगवती लक्ष्मी तू मजवर प्रसन्न हो। याचबरोबर देवी लक्ष्मी ही सर्व प्रकारचं ऐश्वर्य देणारी असल्यामुळे तिची 8 रूपेही आहेत। धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कीर्तिलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राज्यलक्ष्मी ही 8 रूपं पूजनीय ठरली आहेत।
शिवाय बल आणि उन्माद हे लक्ष्मीचे 2 पुत्र आहेत, परंतु हे पुत्र भावात्मिक आहेत. कारण ज्याच्या घरी लक्ष्मी येते तो बलवान होतो आणि पुष्कळदा उन्मत्तही होतो असा अनुभव येतो. आनंद, कर्मद, श्रीत आणि चिल्लित असे लक्ष्मीचे 4 पुत्र असल्याचं श्री सूक्तात म्हटलंय. शिवाय भगवान कुबेर ही धनाची देवता आहे. भगवान कुबेरांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला संतुष्ट केलं आणि त्यांच्याकडून संपत्तीचा स्वामी आणि विश्वरक्षक हे अधिकार प्राप्त करून घेतले. नंतर भगवान कुबेरांनी विश्वकर्मांनी बांधलेल्या सुवर्ण तटमंडीत लंकेवर अधिकार मिळवला आणि तेथेच त्यांनी राज्य केलं. कुबेराकडे पुष्पक विमान असल्याचाही उल्लेख आढळतो. पुढे रावणानं कुबेराचं सर्व हिरावून घेतलं. नंतर कुबेर हिमालयातील अलका नगरीत जाऊन राहिला. लक्ष्मी कुबेर पूजनाच्या वेळी लक्ष्मीजवळ कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवून त्याची पूजा आणि प्रार्थना केली जाते. कारण असं की कुबेर ही धनाची देवता आहे आणि जरी त्याचं साम्राज्य हिरावून घेतलं गेलं तरी त्याच्याकडे कधीही धनाची कमी नसते आणि हेच धन आपण त्यांना प्राप्त करूनही मिळवू शकतो. शिवाय अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची देवता मानली गेली. हिची शेणाची मूर्ती बनवून तिला काळे वस्त्र नेसवून तिची पूजा करून गावाबाहेर नेऊन तिचं विसर्जन करण्याची काही भागात प्रथा आहे. आपल्या घरात लक्ष्मीचं वास्तव्य असावं आणि अलक्ष्मी आपल्या घरात येऊ नये यासाठी दिवाळीच्या रात्री लक्ष्मी पूजन करून तिलाही गावाबाहेर नेऊन विसर्जित केलं जातं. शिवाय समुद्र मंथनातून हलाहल विषानंतर लक्ष्मीच्या अगोदर अलक्ष्मी बाहेर आली म्हणून तिला देवी लक्ष्मीची मोठी बहीण समजलं जातं. अलक्ष्मी म्हणजे कलह, अस्वच्छता ही आपल्या घरात राहू नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते आणि रात्री 12 वाजता घर झाडून काढलं जातं. देवी लक्ष्मी आणि देवी अलक्ष्मीबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. एकदा देवी लक्ष्मी आणि देवी अलक्ष्मी दोघेही एका ऋषीकडे गेल्या. त्या दोघींनी ऋषींना विचारलं, मुनिवर्य, आमच्या दोघांपैकी सुंदर कोण दिसतंय आणि पाहणाऱ्याला आनंद वाटतोय. ऋषींना या दोघांपैकी कोणालाच नाराज करायचं नव्हतं. ते म्हणाले, तुम्ही दोघीही समोरच्या झाडाला हात लावून इथे या, मग मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. दोघीही धावत जाऊन झाडाला हात लावून परत ऋषींकडे आल्या. ऋषी म्हणाले, अलक्ष्मी, तू इथून जात असताना सुंदर दिसत होतीस आणि लक्ष्मी, तू इथे येत असताना सुंदर दिसत होतीस. दोघींचंही समाधान झालं. याचा अर्थ असा की अलक्ष्मी म्हणजे दारिद्र्य घरातून जातं त्यावेळी आपल्याला आनंद होतो आणि देवी लक्ष्मी म्हणजे संपत्ती घरात येते त्यावेळी आपल्याला आनंद होतो. आणि म्हणून दिवाळीच्या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे चमत्कारिक धनलक्ष्मी पोटली तुम्ही सुद्धा तयार करून ती आपल्या सोबत किंवा धनाच्या ठिकाणी ठेवून त्याची नियमित पूजा करावी. यामुळे नक्कीच तुमच्याकडेही धनलक्ष्मी आकर्षित होण्यास मदत होईल. सर्वांच्या घरातून अलक्ष्मी कायमची जाओ आणि घरात लक्ष्मीचं कायम वास्तव्य राहो यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.